आतापर्यंत आपण गणित भाग 2 मधील पहिल्या 4 प्रकरणावर चर्चा केलेली आहे। आज आपण निर्देशक भूमिती या घटकावर चर्चा करणार आहोत। यापूर्वीच्या इयत्तेमध्ये म्हणजेच 9वी मध्ये निर्देशक भूमिती अंतर्गत आपण काही घटक अभ्यासलेले आहेत। या वर्षीच्या अभ्यासक्रमामध्ये आपणाला प्रामुख्याने अंतराचे सूत्र, विभाजन सूत्र, रेषेचा चढ असे विविध घटक देण्यात आलेले आहेत। आज आपण अंतराचे सूत्र डिस्टन्स फॉर्म्युला या घटकावर चर्चा करणार आहोत। अंतराचे सूत्र पाहण्यापूर्वी आपणाला x अक्षावरील बिंदूतील अंतर किंवा y अक्षावरील बिंदूतील अंतर किंवा x आणि y अक्षाला समांतर असणाऱ्या रेषाखंडाच्या अंत्यबिंदूमधील अंतरे हे घटक पाहावे लागतील आणि त्यानंतर त्याचा वापर करून आपणाला या ठिकाणी अंतराचं सूत्र मिळवता येईल। तर सुरुवातीला आपण पाहू की एकाच अक्षावरील 2 बिंदूतील अंतर काढणे। या ठिकाणी 2 शक्यता आहेत। ते 2 बिंदू x अक्षावर असतील किंवा y अक्षावर असतील। तर सुरुवातीला आपण पाहू x अक्षावरील 2 बिंदूतील अंतर काढणे। समजा आपण या ठिकाणी xy प्रतल घेतलं आणि त्या प्रतलामध्ये x अक्षावर 2 बिंदू घेतले। समजा A आणि B। A बिंदूचे निर्देशक आहेत x1, 0 आणि B बिंदूचे निर्देशक आहेत x2, 0 आणि या ठिकाणी x2 मोठे आहे ते x1 पेक्षा। यापूर्वी आपण संख्या रेषेवरील 2 बिंदूतील अंतर शोधण्यासाठी काय करत होतो? मोठ्या निर्देशकामधून लहान निर्देशक वजा करत होतो। तेच या ठिकाणी सुद्धा करणार आहोत। फक्त या ठिकाणी एक लक्षात ठेवावं लागेल, आपण xy प्रतल घेतल्यामुळे प्रत्येक बिंदूला या ठिकाणी आपण 2 निर्देशक लिहित असतो, एक निर्देशक x आणि दुसरा y। परंतु x अक्षावरील बिंदूचा y निर्देशक स्थिर असतो, त्यामुळे x अक्षावरील कोणत्याही 2 बिंदूतील अंतर काढावयाचा असेल तर x निर्देशकामधील फरक घ्यावा। या ठिकाणी आपण निरीक्षणाने पाहिलं आणि अंतर सांगण्याचा प्रयत्न केला तर 5-2 म्हणजे A आणि B मधलं अंतर 3 एकक असेल। परंतु या ठिकाणी आपल्याला सूत्रामध्ये त्याचं सामान्यीकरण करावयाचं आहे, म्हणून आपण या पहिल्या बिंदूचा x निर्देशक x1 घेतलेला आहे आणि दुसऱ्या बिंदूचा x निर्देशक x2 घेतलेला आहे। म्हणून या ठिकाणी डिस्टन्स ऑफ AB लिहिता येईल। आपणाला काय लिहिता येईल? x2 उणे x1। x अक्षावरील कोणत्याही 2 बिंदूतील अंतर म्हणजे x निर्देशकामधील फरक असंही आपण म्हणलं तरी चालेल। त्यालाच आपण लिहू डिस्टन्स ऑफ AB बरोबर x2 उणे x1। ठीक आहे। त्याच पद्धतीने आपण y अक्षावरील 2 बिंदूतील अंतर काढणे। समजा आपण y अक्षावर P आणि Q हे बिंदू घेतले। या 2 बिंदूच्या निर्देशकामध्ये पाहिलं तर x निर्देशक कसा आहे? स्थिर आहे। आणि या ठिकाणी y2 हे y1 पेक्षा मोठे आहेत, तर डिस्टन्स ऑफ PQ बरोबर काय लिहिता येईल आपणाला? तर y2 उणे y1 लिहिता येईल। म्हणून त्याला आपण लिहू डिस्टन्स ऑफ PQ बरोबर y2 उणे y1। तर x अक्षावरील बिंदू किंवा y अक्षावरील बिंदू यामधील अंतर कसं काढता येईल हे आपल्याला लक्षात आलेलं असेल। आता आपण दुसरा एक प्रयत्न करू की 2 बिंदूंना जोडणारा रेषाखंड जर तो x अक्षाला समांतर असेल किंवा y अक्षाला समांतर असेल त्यावेळी त्या 2 बिंदूतील अंतर कसं काढता येईल?
समजा या ठिकाणी दोन बिंदूंना जोडणारा XY प्रतलातील रेषाखंड X अक्षाला समांतर असेल तर त्या दोन बिंदूतील अंतर काढणे. समजा आपण एक XY प्रतल या ठिकाणी घेतलेला आहे किंवा एक निर्देशक पद्धती समोर दाखवलेली आहे. समजा प्रतलामध्ये आपण दोन बिंदू असे घेतले A आणि B की त्यांना जोडणारा रेषाखंड हा X अक्षाला समांतर आहे. A बिंदूचे निर्देशक आहेत x1 y1, B बिंदूचे निर्देशक आहेत x2 y1. या ठिकाणी आपल्याला लक्षात आलेलं असेल की दोन्ही बिंदूचा y निर्देशक हा y1च आहे. कारण काय, आपण 9वी मध्ये पाहिलेले की x अक्षावरील प्रत्येक बिंदूचा y निर्देशक 0 असतो. X अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेवरील प्रत्येक बिंदूचा y निर्देशक स्थिर असतो. म्हणजे या ठिकाणी y निर्देशक समान मिळेल. मग आता A आणि B बिंदूमधील अंतर काढायचं झालं तर आपणाला y निर्देशक स्थिर आहे म्हणजे x निर्देशकातील फरक घ्यावा लागेल. ठीक आहे, त्याच्यासाठी आपण कृती करून पाहू. समजा या ठिकाणी आपणाला AB हा x अक्षाला समांतर असणारा रेषाखंड दिलेला आहे. या दोनही बिंदूचे y निर्देशक समान आहेत. आपण या ठिकाणी एक कृती करून पाहू की A आणि B बिंदूमधून आपण काय करू, रेख AL आणि रेख BM हे x अक्षावर लंब काढू. आणि लंब काढल्यानंतर काय घडेल पहा. समजा आपण या ठिकाणी A मधून AL हा लंब काढला, B मधून BM हा लंब काढला. L बिंदूचे निर्देशक काय असतील, x1, 0. कारण A बिंदूचा x निर्देशक आणि L बिंदूचा x निर्देशक समान असेल. फक्त बदल काय होईल, y निर्देशक बदलेल, 0 होईल आणि M बिंदूचा x निर्देशक हा x2च राहणार आहे आणि y निर्देशक 0 होणार. मग आता या ठिकाणी जो काही चौकोन तयार झाला तो काटकोन चौकोन असेल, आयत असेल. आणि आयत जर असेल तर या ठिकाणी LM बरोबर AB असलं पाहिजे. आणि यापूर्वी पाहिले डिस्टन्स ऑफ LM किती, x2 ने x1. म्हणून डिस्टन्स ऑफ AB सुद्धा किती असलं पाहिजे, x2 ने x1. म्हणून त्याचा उल्लेख या ठिकाणी आपण करू की AB बरोबर LM, परंतु LM बरोबर x2 ने x1. म्हणून या ठिकाणी डिस्टन्स ऑफ AB सुद्धा काय असलं पाहिजे, x2 उणे x1 असलं पाहिजे. आता आपण y अक्षाला समांतर असणारा एक रेषाखंड घेऊ आणि त्याच्या अंत्यबिंदूमधील अंतर काढू. दोन बिंदूंना जोडणारा XY प्रतलातील रेषाखंड y अक्षाला समांतर असेल तर त्या दोन बिंदूतील अंतर काढत. समजा या ठिकाणी आपण XY प्रतल घेतला आणि त्या प्रतलामध्ये PQ हा रेषाखंड घेतला जो y अक्षाला समांतर आहे. मग या ठिकाणी P बिंदूचे निर्देशक पहा, Q बिंदूचे निर्देशक पहा. y अक्ष किंवा y अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेवरील प्रत्येक बिंदूचा x निर्देशक स्थिर राहतो. आणि x निर्देशक स्थिर असेल तर त्या दोन बिंदूतील अंतर म्हणजे y निर्देशकामधील फरक. या ठिकाणी सुद्धा परिस्थिती अशी आहे की y2 हे y1 पेक्षा मोठे आहेत. ठीक आहे, हे लक्षात येत नसेल तर आपण या ठिकाणी y अक्षावरील दोन बिंदूतील अंतर काढूत आणि त्यानंतर डिस्टन्स ऑफ PQ सांगू. तर पहा आकृतीमध्ये रेख PQ हा y अक्षाला समांतर आहे आणि y अक्षाला समांतर असल्यामुळे बिंदू P व Q चे x निर्देशक समान आहेत. समजा आपण या ठिकाणी P बिंदूमधून PL आणि Q बिंदूमधून QM हा y अक्षावर लंब काढू. ठीक आहे, हे जर आपण PM, PL आणि QM लंब काढून घेतले तर L बिंदूचे निर्देशक काय मिळतील, y निर्देशक बदलणार नाही, y2च राहील.
म्हणजे एल बिंदूचे निर्देशक मिळतील 0,y2 आणि एम बिंदूचे निर्देशक मिळतील 0,y1. यापूर्वी पाहिलेले डिस्टन्स ऑफ एम कसं काढता येईल, y2 उणे y1 असेल हे अंतर. परंतु या ठिकाणी तयार होणारा जो चौकोन आहे हा काय आहे, आयत आहे. आणि आयत असेल तर एम बरोबर PQ असलं पाहिजे. आणि एम जर y2 उणे y1 असेल तर PQ सुद्धा काय असेल, या ठिकाणी y2 उणे y1 असेल. डिस्टन्स ऑफ PQ म्हणून त्याला आपण लिहू डिस्टन्स ऑफ PQ. या ठिकाणी PQ पाहिजे, AB झालेले हे लक्षात घ्या. डिस्टन्स ऑफ PQ बरोबर काय पाहिजे, y2 उणे y1 मिळेल. ठीक आहे. आता त्याच पद्धतीनं आपण समजा या ठिकाणी अंतराचे सूत्र, समजा प्रतलामध्ये कोणत्याही ठिकाणी दोन बिंदू घेतले. समजा आपण हे XY प्रतल घेतलं आणि या प्रतलामध्ये दोन बिंदू घेतले A आणि B. A बिंदूचे निर्देशक आहेत x1 y1 आणि B बिंदूचे निर्देशक आहेत x2 y2. या ठिकाणी आपणाला विचार करावा लागेल की A आणि B या दोन बिंदूतील अंतर कसे मिळवता येईल. यासाठी आपल्याला काही कृती कराव्या लागतील. या ठिकाणी पहा, आकृतीमध्ये A x1 y1 आणि B x2 y2 हे XY प्रतलातील कोणतेही दोन बिंदू आहेत. ठीक आहे, एवढंच माहिती आहे. आपल्याला डिस्टन्स ऑफ AB काढावायचं आहे. मग त्यासाठी आपण काही कृती या ठिकाणी करू. समजा आपण काय करू की B बिंदूमधून X अक्षावर लंब काढू. आता B बिंदूमधून X अक्षावर लंब काढला आणि A बिंदूमधून Y अक्षावर लंब काढला तर समजा हे दोन्ही लंब परस्परांना D बिंदूमध्ये छेदतात. लक्षात घ्या. मग आपणाला या ठिकाणी डिस्टन्स ऑफ AD सांगता येईल काय. पहा, BD हा रेषाखंड कसा आहे, Y अक्षाला समांतर आहे. आणि Y अक्षाला समांतर असेल तर कोणता निर्देशक स्थिर राहतो, X निर्देशक स्थिर राहतो. म्हणजे D बिंदूचा X निर्देशक x2 मिळेल. कारण B बिंदूचा X निर्देशक x2 आहे म्हणजे D चा सुद्धा x2 असेल. आणि या ठिकाणी Y निर्देशक y1च असेल. म्हणजे त्यामुळे या ठिकाणी डिस्टन्स ऑफ AD काय मिळेल, यापूर्वी आपण पाहिल्याप्रमाणे डिस्टन्स ऑफ AD आपल्याला x2 उणे x1 मिळेल. त्याच पद्धतीनं आपण डिस्टन्स ऑफ BDचा विचार केला तर D बिंदूचा Y निर्देशक y1 येणार आहे आणि हा y2 आहे. म्हणजे डिस्टन्स ऑफ BD किती मिळणार आहे, यापूर्वी पाहिलं होतं आपण X अक्षाला समांतर असणाऱ्या रेषाखंडाच्या अंत्यबिंदूतील अंतर आणि Y अक्षाला समांतर असणाऱ्या रेषाखंडाच्या अंत्यबिंदूमधील अंतर. यापूर्वीच्या संकल्पनेचा विचार केला तर AD आपलं काय आहे, x2 उणे x1 आहे आणि BD काय आहे, y2 उणे y1 आहे. आणि या ठिकाणी तयार होणारा त्रिकोण ADB असेल किंवा BAD असेल हा काटकोन त्रिकोण आहे ज्यामध्ये D कोन 90 अंशाचा आहे. तर या ठिकाणी आपण डिस्टन्स ऑफ AD काय मिळवलंय, x2 उणे x1. डिस्टन्स ऑफ BD y2 उणे y1. आणि त्यानंतर आपण या ठिकाणी त्रिकोण ADBचा विचार करणार आहोत. म्हणून त्याला या ठिकाणी लिहू त्रिकोण ABD या काटकोन त्रिकोणात पायथागोरसच्या सिद्धांतानुसार काय लिहिता येईल, AB चा वर्ग बरोबर AD चा वर्ग अधिक BD चा वर्ग लिहिता येईल. मग ठीक आहे, AB चा वर्ग बरोबर काय लिहिता येईल आपल्याला, x2 उणे x1 कंसाचा वर्ग अधिक BD किती आहेत, y2 उणे y1 कंसाचा वर्ग. पहा, या ठिकाणी लक्ष द्या, आपण अंतराचं सूत्र कसं तयार करत आहोत. आपल्याला डिस्टन्स ऑफ AB काढावायचा आहे. आपण
ए मधून वाय अक्षावर लंब टाकलेला आहे, तो लंब या ठिकाणी वाढवून घेतलेला आहे इकडं, आणि बी बिंदूमधूनही लंब काढलेला आहे एक्स अक्षावर. ते दोन लंब परस्परांना डी बिंदूत छेदतात. डी बिंदूचे निर्देशक आपल्याला सांगता येईल. डी बिंदूसाठी एक्स निर्देशक आपण बीचा जो एक्स निर्देशक आहे तो डी बिंदूचा एक्स निर्देशक, आणि डी बिंदूचा वाय निर्देशक म्हणजे ए बिंदूचा जो वाय निर्देशक आहे तो डी बिंदूचा वाय निर्देशक असेल. हे समजून घ्या. आणि त्यानंतर आपण डिस्टन्स ऑफ एडी काय काढलं, x2 उणे x1, आणि डिस्टन्स ऑफ बीडी काय काढलं, y2 उणे y1. आणि त्यानंतर आपण या काटकोन त्रिकोणाचा विचार केला, आणि काटकोन त्रिकोणामध्ये काटकोन करणाऱ्या बाजू माहीत आहेत. कर्णाची लांबी पायथागोरसचा सिद्धांत वापरून काढता येईल. म्हणून आपण लिहिलंय AB वर्ग बरोबर AD वर्ग अधिक BD वर्ग. AB वर्ग बरोबर x2 उणे x1 कंसाचा वर्ग अधिक y2 उणे y1 कंसाचा वर्ग. आणि या ठिकाणी दोन्ही बाजूचं जर वर्गमूळ घेतलं तर आपणाला AB बरोबर काय मिळेल, वर्गमुळात x2 उणे x1 कंसाचा वर्ग अधिक y2 उणे y1 कंसाचा वर्ग. यालाच आपण किंवा या निष्कर्षालाच आपण अंतराचे सूत्र म्हणतोय. लक्षात घ्या, प्रतलातील कोणत्याही दोन बिंदूतील अंतर काढावयाचं असेल तर आपल्याला सूत्र वापरता येईल, वर्गमुळात x निर्देशकामधील फरकाचा वर्ग अधिक y निर्देशकामधील फरकाचा वर्ग. किंवा या ठिकाणी लक्षात ठेवा सूत्र, डिस्टन्स ऑफ AB बरोबर वर्गमुळात x2 उणे x1 कंसाचा वर्ग अधिक y2 उणे y1 कंसाचा वर्ग. या ठिकाणी पहा, काही विद्यार्थी x1 उणे x2 लिहितात, y1 उणे y2 लिहितात. ठीक आहे, काहीही अडचण नसते. फक्त आपणाला या ठिकाणी त्या निर्देशकामधील फरक ज्याचं केवल मूल्य म्हणून आपण अंतर घेतो. या ठिकाणी वर्ग हा नेहमी धन येतो, त्यामुळं तुम्ही x1 उणे x2 किंवा x2 उणे x1 घेतलं तरी काही अडचण येत नाही, हे लक्षात ठेवा. परंतु शक्यतो आपण सूत्र लिहित असताना या ठिकाणी x2 ग्रेटर दॅन x1 असं गृहीत धरून या ठिकाणी लिहिलेलं आहे. त्यामुळं या ठिकाणी शक्यतो सूत्र असंच वापरा. कदाचित x1 उणे x2 झालं तरी चूक होणार नाही. म्हणून या ठिकाणी आपण अंतराचं सूत्र काय सांगू शकतोय, तर डिस्टन्स ऑफ AB बरोबर वर्गमुळात x2 उणे x1 कंसाचा वर्ग अधिक y2 उणे y1 कंसाचा वर्ग. तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी अंतराचे सूत्र या घटकावर चर्चा केलेली आहे. या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण या सूत्रावर आधारित काही उदाहरणावर चर्चा करणार आहोत. धन्यवाद.